नमस्कार. मी डॉक्टर दीपक चांदुरे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती. या ठिकाणी सध्या निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण विभागस्तरीय प्रशिक्षण असून या प्रशिक्षणामध्ये अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि अकोला या 4 जिल्ह्यातील सन्माननीय प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये सुरू असणारे हे प्रशिक्षण विशेषतः सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्व सन्माननीय शिक्षकांसाठी आयोजित केलेली आहे. ही एक विशेष बॅच आहे. यामध्ये शिक्षकांना आता आपल्या झालेल्या अनुभवाच्या अधिक अपडेट नॉलेज प्राप्त करण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जातं आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं उत्तम सहकार्य, सर्व तज्ज्ञ सुलभकांचं आपल्या क्षेत्रातील असलेलं पांडित्य या आधारावर उत्तम प्रकारचं हे प्रशिक्षण सुरू आहे. याचा मला आनंद वाटतो. जय श्री कृष्ण. माझं नाव निशा चांडक. सध्या मी आहे डाएटमध्ये. डाएट माहिती आहे ना तुम्हाला? जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था अमरावती. इथे सध्या सुरू आहे निवड आणि वरिष्ठ श्रेणीचं प्रशिक्षण. आणि माहित आहे ही एक स्पेशल बॅच आहे. स्पेशल बॅच म्हणजे कसं, जे लोक पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये रिटायर होणार आहेत त्यांच्यासाठी हे स्पेशल प्रशिक्षण ठेवलेलं आहे. आणि खूपच अप्रतिम असे सगळे प्रशिक्षणार्थी आहेत. तज्ज्ञ सुलभकांना वाटलं होतं की खूप आव्हानात्मक असेल म्हणून, कारण की बा सगळेच समोर तज्ज्ञ व्यक्ती, पण सगळे तज्ज्ञ सगळे प्रशिक्षणार्थी इतकं छान कोऑपरेट करत आहेत. अप्रतिम असं प्रशिक्षण आहे. सगळेजण खूप छान एन्जॉय करत आहे. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांचं खूपच छान कोऑपरेशन आहे. थँक्यू. सांगाल. मी डॉक्टर संगीता निलेश हेडव, डाएट अमरावती येथे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण जे आयोजित केलेलं आहे त्यामध्ये विविध विषयाचं अध्यापन करण्याकरिता येथे उपस्थित आहे. यामध्ये शालेय संस्कृती, शालेय अभिलिखे, शासकीय योजना याविषयी विविध माहिती सांगण्यात येत आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे प्रशिक्षण चालू असून अतिशय उत्कृष्टरित्या सर्वांचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षणार्थ्यांचं ट्रेनिंग चालू आहे. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे प्रशिक्षण संपन्न होत आहे आणि याचा सर्वजण फायदाही घेत आहे. अजून यामध्ये सुरुवातीला असं वाटलं की प्रशिक्षणार्थी हे सगळे मुख्याध्यापक आणि रिटायर्ड होणारे सगळे आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत, पण हे सगळे जे ट्रेनी आहेत हे आम्हाला समजून घेत आहेत. सगळं आमच्याशी मिळून जुळून करत आहे आणि एक विद्यार्थी असल्यासारखं ते वागत आहेत. याचा आम्हाला खूप असं साथ देत आहे आणि त्यांनाही असं वाटत नाही आहे की हे वेगळ्या पद्धतीचं शाळेसारखं ट्रेनिंग आहे आणि आम्हालाही असं वाटत नाही की आम्ही वरिष्ठांना देत आहोत. असं अतिशय छान असं ट्रेनिंग डाएटने आयोजित केलेलं आहे आणि याचा ट्रेनी आणि ट्रेनिंग देणारे दोघंही जण भरपूर आनंद घेत हे ट्रेनिंग उत्स्फूर्तपणे चालू आहे. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर विजया नरेंद्र बोंद्रे, आदर्श हायस्कूल दर्यापूर इथे मी असिस्टंट टीचर आहे. आणि 2 जून पासून तर 12 जून पर्यंतचं जे ट्रेनिंग चालू आहे, तर 2 जूनला आमच्या ट्रेनिंगला सुरुवात झालेली आहे. आणि हे जे ट्रेनिंग आहे तर जवळपास सेवानिवृत्त होणारे जे पण काही वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचे जे शिक्षक आहे तर त्यांच्यासाठी हे पूर्ण आयोजित केलेलं आहे. आणि या ट्रेनिंग मधला अनुभव असा आहे की या ट्रेनिंग मध्ये जे पण प्रशिक्षणार्थी आहे हे खरोखरच ज्ञानाने असे समृद्ध झालेले आहे. आणि जवळपास त्यांना सर्वांना जवळपास 24 वर्षाच्या वरती तर अनुभव आहेच, पण काही काही शिक्षक असे आहेत की त्यांचा जो अनुभव आहे 35 वर्षांचा आहे. आणि मला एक अनुभव असा व्यक्त करावासा वाटते, उल्लेख करावासा वाटतो की क्रीडा आणि कलेचे जे शिक्षक आहेत तर ते त्यांचं तर ज्ञान एवढं समृद्ध आहे आणि असं वाटते की त्यांचं जे ज्ञान आहे तर त्या ज्ञानामधून खरोखरच आम्हाला काहीतरी नवीन असं शिकायला मिळालेलं आहे. आणि मला स्पेशली उल्लेख करावासा वाटतो की आमच्या प्रशिक्षणामध्ये एक कला शिक्षक आहे संजय आगाशे
पाहिजे सर म्हणून. तर त्यांचं तर आम्ही जेव्हा प्रशिक्षणासाठी म्हणजे त्यांनी जे एक फाईल पाठवली तर ती फाईल पण आम्ही त्यांचं ते बुकलेट बघितलं. पण ते बुकलेट बघितल्यानंतर असं वाटलं की बापरे, एवढं पण एखादा व्यक्ती काम करू शकतो याचा असं म्हणजे आम्हाला म्हणजे ते पाहतानाच एवढं वाटलं की बापरे, आपलं ज्ञान म्हणजे वाटलं की एक शून्य आहे. आणि त्या सरांचं ज्ञान म्हणजे अथांग वाहणारा जसा एखादा सागर एखादा समुद्र असतो तसं. म्हणून मग माणसाने कधीच कोणत्या गोष्टीचा असं गर्व करू नये, कोणत्या गोष्टीचा अभिमान करू नये. कारण की प्रत्येकाचं जे ज्ञान आहे कोणत्याही अगदी लहान छोट्या मोठ्या व्यक्तीकडून म्हणा, जसं आपण प्राणी म्हणू, तर त्या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळते. मी प्राध्यापक गोविंद काळे, प्रशिक्षणार्थी निवड वेतन श्रेणी 2026. आम्ही या ठिकाणी म्हणजे डायट अमरावती या ठिकाणी प्रशिक्षण संस्थेमध्ये ट्रेनिंग घेत आहोत. आणि या ठिकाणी आम्हाला फार चांगली व्यवस्था आहे. वातानुकूलित रूम दिलेली आहे आणि त्यानंतर सर्व तज्ज्ञ मंडळी सुद्धा आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करीत आहेत. अशा मी यवतमाळ जिल्ह्यामधून तालुका कळंब श्री प्रमोद ईश्वर मुनेश्वर. मी 2 जून पासून या ठिकाणी निवड श्रेणी प्रशिक्षणाला आलेलो आहे आणि अमरावतीला उत्कृष्ट असं कृती संशोधन या विषयावरती अनेक विषयावरती आम्हाला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल डाएट सगळ्या समन्वयाचे अभिनंदन. मी विठ्ठलदास वामनराव आरू, केंद्र प्रमुख पंचायत समिती दारवा. या ठिकाणी जे विभागीय स्तरावर जे काही प्रशिक्षण चालू आहे आणि ते प्रशिक्षणामध्ये जे काही प्रशिक्षण आम्हाला लाभलेलं आहे त्या प्रशिक्षणाचा खरोखरच मी माझ्या केंद्रातील सर्व शिक्षकांना याचा उपयोग करील आणि त्यांना याचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करेल. मी कुमारी कल्पना कृष्णा लांजेवार, पंचायत समिती अकोला, जिल्हा अकोला येथून निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी अमरावती इथे आलेली आहे आणि हे प्रशिक्षण विभागीय स्तरावर इथे आयोजित केलेले आहे. हे प्रशिक्षण दिनांक 2 जून पासून 12 जून पर्यंत आयोजित केलेलं आहे आणि हे प्रशिक्षण योग्यरित्या आणि वेळेवर सुरळीत चालू आहे. मी जयश्री बबनराव इंडे. मी प्रशिक्षणासाठी अमरावती इथे आली आहे. माझं निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण खूप चांगल्या प्रकारे दिल्या जात आहे आणि माझ्या अध्ययन निष्पत्तीवर आम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे मॅडम सरांनी आणि आम्ही आता छान प्रकारे प्रशिक्षण पार केलेलं आहे. मी नंदकिशोर थुटे, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय अकोला येथून निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी आलेलो आहोत आणि इथं आम्हाला नवनवीन शिकायला भेटत आहे. जसं आम्ही कधीही व्हिडिओचा AI चा वापर केलेला नव्हता, तो कसा वापर करायचा आणि व्हिडिओतून नवीन कल्पना कशी करायची, पाठ टाचन असो की शिक्षणाचं विषयीचं असो, समस्यांची उकल करून त्यांची सोडवणूक इथे केली जाते. अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला प्रशिक्षण दिलं जात आहे आणि निश्चितच या प्रशिक्षणाचा लाभ माझ्या शाळेतील इतर शिक्षकांना विद्यार्थ्यांना निश्चितच होईल याचा मला विश्वास आहे. मी प्राध्यापक RG राठोड, श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल, कॉलेज ऑफ कॉमर्स अकोला इथून निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी अमरावती येथे गेल्या 2 जून पासून इथे आलेलो आहे आणि प्रशिक्षणाचा हा 8वा दिवस असून आजपर्यंत आमचं प्रशिक्षण उत्कृष्टच्या आनंदमय वातावरणात पार पडलेलं आहे. बोलू का? माझं नाव अरुण बंशीजी आस्कर. मी शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय वणी येथून प्रशिक्षण आलेलं आहो. माझं प्रशिक्षण 2 जून ते 12 जून पर्यंत आहे. मला इथं नवीन नवीन कल्पना शिकायला मिळत आहे. नवीन ज्ञान माझ्यामध्ये जागृत होत आहे. नवीन कल्पना विकसित होत आहे. कारण जे काम मला करता येत नव्हतं ते काम मी करण्याच्या म्हणजे याच्यात आहो, म्हणजे करत आहो. बस. माझं नाव दिलीप राजूसिंग राठोड, माझी पंचायत समिती महागाव, डिस्ट्रिक्ट यवतमाळ. आम्ही इथं अमरावतीला प्रशिक्षणासाठी आलो. आता मी येत आहे आणि प्रशिक्षण आमचं निवड श्रेणीचं प्रशिक्षण आहे, सेवा ज्येष्ठतेचं. इथं आमच्या 10 दिवसाचं ट्रेनिंग आहे. त्या 10 दिवसामध्ये आम्हाला खूप काही सारं त्या शिक्षणाबाबत,
2020च्या याच्या अनुषंगानं सगळी माहिती, आराखडा वगैरे सगळी माहिती सांगत आहे आणि खेळाद्वारे वेगवेगळ्या याच्याद्वारे ॲक्टिव्हिटी करून आमचं प्रशिक्षण पूर्ण करत आहे. संतोष सिंह, काशीराम सिंह, रघुवंशी, जिल्हा परिषद शाळा रेवसा, पंचायत समिती अमरावती येथे मी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. आता निवड श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणीचं प्रशिक्षण डाएटमध्ये सुरू आहे आणि या ठिकाणी आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान तसेच शैक्षणिक आराखडा 2020च्या अनुषंगाने आमच्या ज्ञानात भरपूर काही भर पडली आणि त्याचा निश्चितच आम्ही विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकरिता उपयोग होऊन चांगले विद्यार्थी घडू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मी प्रभू यादव मोरे, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पाडी टकमोर, पंचायत समिती वाशिम, जिल्हा वाशिम. माझी सेवा आता फक्त 10 महिने राहिलेली आहे, परंतु ह्या ठिकाणी जे माझं हे वरिष्ठ प्रशिक्षणचं ट्रेनिंग होत आहे, हे ट्रेनिंग खूपच आनंदही होत आहे. असं वाटत होतं की एवढ्या दूर हे आपल्याला त्रास सहन होईल की नाही, परंतु या ठिकाणी आल्यानंतर जो आमचा स्टॉप आहे, तज्ज्ञ मार्गदर्शक मंडळी आहे, हे आम्हाला खूप छान प्रकारे अध्यापन करत आहेत, शिकवत आहेत आणि मनोरंजनातून आम्हाला शिक्षण देत आहेत. त्यामुळे हे प्रशिक्षण खरोखरच इथे आल्यानंतर या प्रशिक्षणापासून आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितच आम्ही फायदा करून देऊ असं मला वाटते आणि हे एकंदरीत हे प्रशिक्षण खूप आनंददायी झालं असं मी समजतो. थैंक यू. मेरा नाम नियाज अहमद खान, अजीज़ खान. मैं गाजी उर्दू हाई स्कूल में असिस्टेंट टीचर हूँ और यहाँ पर निवड़ प्रशिक्षण चालू है मेरा. बहुत सारी चीज़ें जो हम भूल चुके थे इस प्रशिक्षण में वो सब बता दी गई हमें और बहुत कुछ सीखने को मिला. शालेय प्रशासन, शालेय रिकॉर्ड, अभिलेख वगैरह बहुत सारी चीज़ों के बारे में बहुत अच्छे तरीके से यहाँ पे बताया गया. बहुत सारी चीज़ें जो हम भूल चुके थे वो सब ताज़ा करा दी गई है. नमस्कार. मी धनंजय वानखडे, आश्रमशाळा भोकरबर्डे येथून आलो आहो. मेळघाट क्षेत्रामधून तालुका धारणी, जिल्हा अमरावती. आणि या निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये मला आणि आम्हा सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दररोज काही ना काही नवीन गोष्टी शिकायला मिळून राहिल्या. म्हणजे शिक्षणासोबतच कृतीयुक्त शिक्षण, प्रयोग आणि वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, नवीन नवीन एज्युकेशनच्या योजना इत्यादी. आणि आमचे जे मार्गदर्शक आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला अध्यापन करत आहे. म्हणजे तंत्रज्ञान असो किंवा इतर अध्यापन असो. मी रवींद्र तडस, प्रागतिक विद्यालय सुरजी अंजनगाव इथे क्रीडा शिक्षक म्हणून काम करतोय. या निवड आणि वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणामध्ये 25-26च्या प्रशिक्षणामध्ये क्रीडा आणि कला या समूहामध्ये श्री संजयजी आकाशे अकोला, किशोरजी पाटील अकोला, त्यानंतर जिया सर अकोला, अशा आमचा चौघांचा ग्रुप आहे. आणि इथं आम्हाला अतिशय योग्य असं मार्गदर्शन या प्रशिक्षणामध्ये हे तज्ज्ञ मार्गदर्शक करत आहे. आणि डाएटचं खूप मोठं आम्हाला सहकार्य इथं लाभलेलं आहे. अतिशय वातानुकूलित अशा हॉलमध्ये त्यांनी बसून आमची उन्हाळ्याची द्विधा होणारी परिस्थिती त्यांनी आम्हाला अगदी सोयीयुक्त प्रशिक्षण देण्याचं त्यांचं कार्य त्यांनी पार पाडलेलं आहे. माझं नाव कुमारी बेबी विठ्ठलराव जाधव, महिला उच्च माध्यमिक विद्यालय यवतमाळ. मी निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी आलेली आहे. इथे आल्यानंतर आम्हाला खूप नवीन नवीन काय काय शिकायला मिळालं. शासनाचे जे धोरण आहे ते जुन्या आणि नवीनची सांगड घालत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करावा आणि त्या सगळ्या धोरणांची अंमलबजावणी वेगवेगळ्या समितीद्वारे कशी ती नियोजनबद्ध शाळेकडून शासन करवून घेत आहे हे शिकायला मिळालं. गेल्या 7 दिवसापासून आम्ही हे प्रशिक्षण करत आहोत.
विद्यार्थी दशेमध्ये येताना इतका छान अनुभव येत आहे आणि आम्ही शिकत आहोत. याचा आम्हाला म्हणजे रिटायरमेंटला आलो असं वाटतच नाही आहे. खूपच आनंदात दिवस गेले. 5 तासिका आम्ही इतक्या कंटिन्यू करत आहोत, तरी उत्साह तेवढा आहे. इतकं छान हे आमचे आरपी आम्हाला मार्गदर्शन करत आहे. माझं नाव विजय नारायणराव मुंगणे आहे. माझी शाळा श्री गुरुदेव आदिवासी आश्रम शाळा मसोना या ठिकाणी असून मी या ठिकाणी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अमरावती या ठिकाणी वरिष्ठ व निवड श्रेणीकरिता प्रशिक्षणाकरिता आलेला आहो. या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थी तसेच माझे मित्र सहयोगी श्री आगाशे सर यांचं सर्वांचा सहभाग यामध्ये चांगल्या रीतीने मला दिसून येत आहे आणि तज्ज्ञ मार्गदर्शक सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करीत आहे. आम्हाला त्यांचा सर्वांचा सार्थ अभिमान आहे. आज हे प्रशिक्षणाचा या ठिकाणी 8वा दिवस संपला. नाम बताओ तुम. मोहम्मद आरिफ अब्दुल मुनाफ, रहमानी हाई स्कूल से है हमारा कांटेक्ट, अचलपुर डिस्ट्रिक्ट अमरावती. हम यहाँ पर सिलेक्शन ग्रेड ट्रेनिंग के लिए आए हैं. हमको तो ऐसा लग रहा था कि रिटायरमेंट के वक्त में किसी को ख़ास नॉलेज नहीं मिलेंगे, लेकिन यहाँ पर आने के बाद हमें तो हालांकि बहुत सारी नॉलेज है, लेकिन यहाँ आने के बाद हमें इतना कुछ मिला है कि हम इसको बयान नहीं कर सकते. और हम यहाँ से जो कुछ लेकर जा रहे हैं तो इंशाल्लाह बच्चों को बहुत कुछ फ़ायदा होगा. और ये आजकल जो डिजिटल चल रहा है तो उसमें हम थोड़ा बहुत वीक थे, लेकिन यहाँ पर आने के बाद वानखड़े सर ने हमें ऐसा कुछ बहुत कुछ सिखाया है जिसकी वजह से हम बच्चों को बहुत कुछ दे सकते हैं. और इसके साथ साथ दूसरे जो लेडी टीचर्स हैं उन्होंने भी हमारा ऐसा कुछ मार्गदर्शन किया है और ऐसी कुछ नॉलेज दी है कि जिसकी वजह से हमारे बच्चों को बहुत कुछ फ़ायदा होगा. और इंशाल्लाह हम वादा करते हैं कि यहाँ से जो कुछ भी नया लेकर जा रहे हैं तो अपने बच्चों को ज़्यादा से ज़्यादा देने की कोशिश करेंगे. ये हम अपना वादा करते हैं. ठीक है. माझं नाव किशोर गोविंदराव निर्मळ. मी श्री शिवाजी मराठा हायस्कूल श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे कार्यरत आहोत. आज आम्ही या निवड श्रेणी या प्रशिक्षणामध्ये उत्तम असं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. NEP या नवीन धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने जेवढं काही शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करू तेवढा विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू. NEPचं धोरण हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं चांगलं धोरण आहे. बदलती जीवनशैली, बदलता काळ यानुसार NEP धोरण शासनाने अवलंबलेलं आहे. त्यानुसार आम्ही हे शिक्षण प्रणाली घेत आहोत. या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करू.